रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी। सध्याचे सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही। परंतु सोनंच कशाला हवं, सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहेत आणि आपण त्याची किंमत पैशामध्ये करू शकत नाही। आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने चांदी खरेदी करून येते, अगदी त्याचप्रमाणे आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती या गोष्टी खरेदी करून देखील नक्कीच होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे, ज्या गोष्टीमुळे आपली आर्थिक वृद्धी ही 13 पटीने वाढेल अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। पुराणामध्ये जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका पात्रात अमृत घेऊन आले होते। देव धन्वंतरी हे या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवसाला भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे। येत्या 18 ऑक्टोबर 2025 म्हणजे शनिवारच्या दिवशी आलेले आहे धनत्रयोदशी, म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस। तर शनिवारी म्हणजे 18 ऑक्टोबरला सकाळी 8:03 ते सकाळी 9:30 शुभ मुहूर्त आहे। त्यानंतरचा दुसरा मुहूर्त दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 लाभ हा मुहूर्त आहे। त्याचबरोबर तिसरा आणखीन एक मुहूर्त म्हणजे सायंकाळी 6:12 ते 7:45 एक लाभ मुहूर्त आहे। परत रात्री 9:18 ते उत्तर रात्री 12:24 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये आपण वही पूजन करायचं आहे। त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपण जी काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत तर ती देखील तुम्ही या मुहूर्त काळामध्ये करू शकता। आपण या दिवशी एक एक करून कोणत्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला घ्यायच्या आहेत तर ते पाहूया। पहा, ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी तर सोने चांदी घ्यावं, त्याचबरोबर सोने चांदीपेक्षा या वस्तू देखील काही तांब्याच्या पितळेची भांडी असतात किंवा तांब्या पितळेच्या वस्तू असतात त्या घेण्याला देखील खूप महत्त्व आहे, कारण की पितळ जे असतं तर ते अगदी सोन्यासारखंच असतं, दुसरा धातू असतो, म्हणून पितळ खरेदी करण्याला सुद्धा या दिवशी सोन्या इतकंच महत्त्व दिलं जातं। तुम्हाला जर सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्यासारख्याच दिसणाऱ्या पितळेच्या कोणत्याही वस्तू या दिवशी खरेदी करू शकता। देवाचं ताट असो, ताम्हण असो किंवा समया असतील, देवपूजेतील दिवे असतील, काही विषय देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाही तर अशा बऱ्याच दिवसांची तुम्हाला जर घेण्याची इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्या किंवा पितळेच्या मूर्ती घेऊ शकता। ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकायचे आहे तर तुम्ही लवकरात लवकर बनवायला टाका। धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही हे टाक जे आहे तर ते घरी आणू शकता आणि त्याची स्थापना देवघरामध्ये करू शकता। अशा काही तांब्या पितळेच्या वस्तू तुम्हाला जर घेणं शक्य असेल तर त्या नक्कीच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण घ्याव्यात। यानंतरच्या अशा काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला 5-10 रुपयात सुद्धा मिळून जातील, परंतु त्यांची जी मौल्यवान किंमत आहे तर ती भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला खूप फलप्राप्ती होणार आहे। तर अशा वस्तू त्यामधलीच पहिली एक वस्तू ती म्हणजे विड्याचं पान, ज्याला आपण खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान या नावाने सुद्धा ओळखतो। कोणत्याही पूजेमध्ये आपण विड्याचं पान हे वापरत असतो। विड्याच्या पानावरती सर्व देवी देवतांचा वास असतो, त्यासाठी पूजेमध्ये विड्याच्या पाण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यासाठी तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्हाला पूजेसाठी जी लागणारी जी पानं आहेत तर ती पानं तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य तुम्ही खरेदी करून घरामध्ये आणा आणि त्याचीच तुम्ही पूजेमध्ये वापर करू शकता। यासाठी आपल्याला जास्त पैसे देखील खर्च करावे लागत नाहीत आणि हे जे शुभ वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरात देखील येतात। याशिवाय तुम्हाला विड्याचा पानाचा वेल लावायचा असेल तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही विड्याचा पानाचा वेल देखील लावू शकता। यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्ताशे। धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल, यामध्ये लाह्या आणि बत्ताशे यांना खूप महत्त्व आहे। माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्ताशे।
त्याचबरोबर भगवान विष्णू असतील, कुबेर देवता असतील आणि आपले धन्वंतरी देवता असतील यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई ही अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे लाह्या आणि बत्ताशे आपण नक्कीच खरेदी करून आणाव्यात। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं, संपूर्ण कुटुंबाची भरभराट देखील होते। लाह्या तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत। लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे, त्यामुळे नक्कीच हा पदार्थ खरेदी करावा। आता यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानली जाते, तर ती वस्तू म्हणजे झाडू। धनत्रयोदशीनंतर येते लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनामध्ये खरा मान असतो तर तो झाडूला। तर लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू आपल्याला आणायचा असतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला करायची आहे। आता हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्या घरी धनत्रयोदशीच्या पूजेच्या निमित्ताने आणायची आहे आणि ती जी पूजा आहे तर ती आपल्याला घरामध्ये करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळी काही दरिद्रता आहे तर ती निघून जावी। माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तवात राहावी हीच आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला या दिवशी केरसुनी जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे। यानंतरची वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहे तर ते म्हणजे अख्खे धने। तर याच्या नावामध्येच धन आहे, म्हणजे हे धनासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात। धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला जर काहीच खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी मुठभर धने नक्कीच खरेदी करून आणा आणि हे धने जे आहे तर ते पूजेमध्ये आवर्जून मांडा। या दिवशी धन्वंतरी देवतेला धने आणि गुळाचा नैवेद्य देखील दाखवला जातो। धन्याला आयुर्वेदामध्ये देखील खूप असं महत्त्व आहे, त्यासाठी धने खरेदी करून आपल्याला आणायचे आहेत। त्यानंतर ते पूजेमध्ये वापरायचे। लक्ष्मी पूजनाला देखील तुम्ही पूजेमध्ये पूजायचे आहेत। लक्ष्मी पूजनाला सर्व पूजेवरती धने देखील वाहिले जातात। त्यानंतर त्यातले थोडेसे धने तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये देखील ठेवू शकता किंवा यातले थोडे धने तुम्ही जर कुंडीमध्ये पुरले किंवा शेतामध्ये लावले तर जसे जसे ती कोथिंबीर उगवायला लागते तशी तशी आपल्या घराण्याची भरभराट होते, अशी देखील मान्यता आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य धन्वंतरी देवतेला दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसादाच्या स्वरूपात आपण देखील खायचा असतो। जर तुम्ही धने मातीतील कुंडीत लावू शकत नसाल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे जे धने आहेत तर ते स्वयंपाकासाठी देखील वापरू शकता। फक्त हे धने आपल्याला इतरांना कोणालाही द्यायचे नाहीत। यानंतरची पुढची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या। जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरी देखील 5 का होईना मातीच्या पंत्या या दिवशी खरेदी कराव्यात, कारण की माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत। दिवाळीमध्ये देखील लक्ष्मी पूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीचीच आणली जाते। तसेच या सर्व पंत्यामध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसामध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत। आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही। बाजारामध्ये इतर काही पण येऊ द्या, परंतु जुनं ते सोनं कशाला म्हणतात, त्यामुळेच आपण या धनत्रयोदशीच्या निमित्ताने 5 का होईना मातीच्या पंत्या ह्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत। भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या पंत्या असतील तरी पण तुम्ही या दिवशी मातीच्या पंत्या नक्कीच खरेदी करू शकता। यानंतरची अत्यंत महत्त्वाची जी वस्तू सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे, साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा आहे, तर ते म्हणजे मीठ। खडे मीठ, आपण ज्याला समुद्री मीठ असं म्हणतो, तर या समुद्री मिठाला साक्षात माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं, म्हणून तुम्ही नक्कीच मीठ हे या दिवशी खरेदी करावेत। यानंतर या मिठाचा उपयोग आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे। धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आपण लक्ष्मी पूजनामध्ये मीठ जे आहे तर ते पूजेमध्ये वापरायचं आहे। मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ जे आहे तर ते आपल्याला पूजायचं आहे। या पूजेमध्ये आपण जे मातीचं सुगड वापरतो त्यामध्ये देखील हे मीठ जे आहे तर ते भरून पूजे मध्ये ठेवलं जातं। त्यानंतर हे मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी वापरू शकतो। जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला देखील मदत होते। त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्या कुटुंबावरती राहत असतो, कारण की मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या आहेत। माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झालं
आणि मिठाचं महत्त्व देखील आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे। आपण गोड जरी पदार्थ केला त्यामध्ये चिमूट जरी मीठ टाकलं तरी सुद्धा या मिठामुळे तो गोड पदार्थ हे जास्तच चवदार होत असतो। आपण या मिठाचं महत्त्व जपलं पाहिजे। मीठ सुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव प्रकटले धन्वंतरी देवता तर त्यांची पूजा केली जाते। त्यामुळे म्हणून आपल्याला मिठाची देखील या दिवशी पूजा ही आवर्जून करायची आहे। त्याचबरोबर यापुढची वस्तू आहे तर ती म्हणजे दक्षिणावर्ती शंख। धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं। या दिवशी तुम्ही दक्षिणावर्ती शंख घरामध्ये आणून त्याची देवघरामध्ये पूजा करावी। दिवाळी पूजेच्या वेळी शंखनाद नक्की करावा, त्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते, घरावरील संकट दूर होते। तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील या दिवशी खरेदी करू शकता आणि त्याची स्थापना तुम्ही देखील देवघरामध्ये करू शकता। यानंतर एक वस्तू महत्त्वाची म्हणजे हळकुंड, ज्याला आपण हळद असं देखील म्हणतो। तर हळकुंड खरेदी करायचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत। भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू, पिवळ्या रंगाचे पदार्थ यांना खूप महत्त्व आहे। हळकुंड हे वंशवृद्धीचं प्रतीक आहे। जर तुम्ही हळकुंड खरेदी केलं तर ते लेकूरवाळं हळकुंड खरेदी करावं। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू देखील खरेदी करायच्या असतात। कुबेर देवा देखील तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता। कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता। सोने आणि चांदी भगवान कुबेरांचं प्रिय धातू आहेत, म्हणून तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने आणि चांदीचं नाणं नक्कीच खरेदी करा। या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश, कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते। तसेच गणेश लक्ष्मीची मूर्ती, दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशांच्या मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी कराव्यात। अशी मानले जातात की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्ती खरेदी केल्याने घरामध्ये समृद्धी येते आणि आर्थिक संकटापासून सुटका होते। तर ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी, परंतु लक्षात ठेवा या मूर्ती जास्त उंच नसाव्यात। आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये तर ते थोडक्यात पाहूया। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत। त्याचबरोबर काचेची भांडी सुद्धा खरेदी करायची नाहीत। यामुळे देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो। त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री, सुरी यांसारख्या टोकदार वस्तू, धारदार वस्तू यांची देखील खरेदी करायची नाही। धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत। धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता ह्या आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही। त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली तरी पण खोटे दागिने अजिबात खरेदी करायचे नाहीत। त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा लोखंडाचा वापर केला जातो, त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे। आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो, तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नये। भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदर तुम्ही खरेदी करून आणा, मात्र धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू चुकून देखील खरेदी करायच्या नाहीत। या चुका अजिबात करू नका। एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे। काळा रंग खरेदी करणं म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला पाहतो, त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका। या व्यतिरिक्त सांगितलेल्या वस्तूंपैकी तुम्ही काही वस्तूंची खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल। या वस्तूंच्या रूपाने माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती देखील होईल। तर अशी होती धनत्रयोदशीच्या सणाबद्दलची संपूर्ण माहिती। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।